आणि शिंदेवाडी संघ चौथा क्रमांक फटकावला नंदू वाघमारे. आपण चौथा क्रमांक शिंदेवाडी संघाला मध्ये परिधान करायचं आहे. चला तिसरा क्रमांक या करून बरे आपण. फोटो काढायचे फोटो घ्यायचे आपल्या आपल्या मोबाईलमध्ये आणि ग्रुपला मात्र सेंड करायचे आम्हाला. तिसरा म्हणजे चौथा द्यायचा आहे. ओ मित्रा थांब जरा. चौथा द्या कारण तेवढं सेमच आहे सेम आहेत काय हरकत नाही. परंतु चतुर्थ द्या. नक्कीच चांगला खेळ केला आपण मोळपाडा परिसरामधून इथे येऊन पहिल्या दिवसामध्ये आणि चांगलं सहकार्य केल्यानंतर संधीवाडी संघाचं आपण हार्दिक अभिनंदन करतो. आणि तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे तो मात्र सुरेश धोत्रेचा संघ. काय लाजवाब वेणगाव संघाला मात्र पराभूत करायला तिसरा. तेवढेच आपले हे संघाचे खेळाडू आपले समीर आपल्या मेडल घेऊन जायचं. पहिल्या दिवसाचे तो समीर आणि गोलंदाज त्यांचे मेडल राहिलेले आहेत ते घेऊन जायचं आपण. या बढिया यांचा मेडल द्यायचं आपण. आणि त्यांना एकदा इकडे तिथे कॅमेरामध्ये थोडा मेडल आते. दे त्यांना 5-6 जणांमध्ये दे. आता भावनावाल्यांना मॅन मॅचचा कल्पेशला दे आणि बाकीचे मध्ये दोन राहील का. ठीक आहे. आणि दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे तो मात्र साळक संघ. तर विनंती करतो आपण बाबला प्रभाकर वागचौरे पाट्या आपल्या हस्ते दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला बक्षीस द्यायचं. एक आकर्षक चषक घे बेलराम घे चल. आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तो मात्र धामोते संघ. सर्व खंजनगर टीम यायचे. मयूर वागचौरे याने सतत मात्र 5 दिवस या स्पर्धेसाठी पंचाची भूमिका पार पाडली. नक्कीच त्यांच्या हस्ते आपण हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघाला पैसे दे आणि चषक द्यायचा आहे. नक्कीच चांगला खेळ केला धामोते संघ आपण.
नक्कीच जायचं. मयूर मयूर कुठे गेला? बक्षीस आलेले मयूर नक्कीच चांगला खेळ करून प्रथम क्रमांकावरती नाव कोरलं होते. मात्र मेगा फायनलवरती धामते संघाने. नक्कीच त्यांचे सहर्ष स्वागत आणि हार्दिक अभिनंदन.